HMPV या व्हायरसचा धोका उद्भवू नये यासाठी राज्यभरामध्ये आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हिंगोलीमध्ये देखील आरोग्य विभागानं महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करायला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस आहेत। सर, आपण जर पाहिलं तर काल केंद्रीय मंत्रालयाने एक बैठक देखील घेतलेली होती आणि आज सकाळपासूनच तुम्ही सगळ्या आरोग्य विभागाची बैठक घेतलेली आहे। हिंगोलीमध्ये कशी तयारी सुरू आहे आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन नेमकं नागरिकांनी कसं करायचं? आपल्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या SOPs प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपण जिल्हा रुग्णालय आणि अधीनस्थ आरोग्य संस्थांचं आजच VC द्वारे त्यांचं एक ट्रेनिंग घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये हा आजार होतो कोणाला, तर लहान मुले आणि वयस्कर माणसे। वयस्कर माणसे ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना हायपरटेन्शन, अशा लोकांना तर अशा करता लागणारा ऑक्सिजन आणि लागणारे मेडिसिन उपलब्ध करून ठेवण्याकरता आपण सूचना दिलेल्या आहेत। आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सदर रुग्णांसाठी 24 ICU बेड आणि 50 जनरल बेड आपण रिझर्व्ह करून ठेवण्यात आलेले आहेत। लहान मुलांना या सगळ्या विषाणूचा अधिक धोका आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांचे वार्ड आहेत, त्या ठिकाणी काय व्यवस्था केलेली आहे? आपण लहान मुलांच्या वार्डामध्ये 11 बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर बालरोग तज्ज्ञांना आपण 24 तास ड्युटी लावण्यात आलेली आहे। तसंच आपल्याकडे आयला आणि सारी हा श्वसनाच्या मार्गाशी निगडीत असलेला सर्वे असतो, तो सर्वे अजूनही स्ट्रेंथन केलेला आहे। सर, कोविड आणि HMPV या विषाणूंमध्ये काय नेमका फरक आहे आणि नागरिकांनी प्रकर्षाने काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मी आवाहन करेन की कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही। कोविड हा नवीन विषाणू होता, पण HMPV हा 2001 पासूनचा विषाणू आहे। त्यामुळे याच्याबाबतची प्रतिकारशक्ती आपल्या भारतीयांमध्ये आहे, त्यामुळे बिलकुल घाबरून जाऊ नये। तसंच या आजाराने जास्त मॉर्टॅलिटी जास्त नसल्याने सगळ्यांनी फक्त काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कोरोनामध्ये जी आपण काळजी घेत होतो, त्याच प्रकारची काळजी आपण या HMPV विषाणूच्या आजाराच्या धर्तीवर घेण्याची अत्यंत गरज आहे। नक्की सर, साम टीव्हीला बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नक्कीच आपण जर पाहिलं तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत। कोरोनामध्ये नागरिकांनी जी काळजी घेतली तीच काळजी HMPV या व्हायरसच्या संदर्भामध्ये देखील नागरिकांनी घ्यावी आणि नागरिकांनी घाबरून न जाता या सगळ्या रोगाचा सामना करावा, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी साम टीव्हीच्या माध्यमातून केलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।